नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अफवांमुळे अनेक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत असून नागरिक गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदी करताना दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही। सध्या सुरू असलेली ही गर्दी ही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली पॅनिक बाईंग असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ गरजेनुसारच इंधन खरेदी करावे। तसेच काही नागरिक पेट्रोल बाटल्या किंवा इतर डब्यांमध्ये साठवून ठेवत असल्याचेही समोर आले आहे। हा प्रकार नियमांच्या विरोधात असून अत्यंत धोकादायक आहे। असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। पहा यावेळेस जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांनी नागरिकांना काय आवाहन केले। पालघरमध्ये 2 दिवसांपासनं काल आणि आज काही ठिकाणी पेट्रोल संपला आहे आणि पेट्रोलचा तुटवडा अशा पद्धतीच्या अफवा समोर आल्या होत्या। त्या अनुषंगाने आज सर्व एजन्सीजची बैठक बोलवली होती आणि त्यांच्या स्टॉकचा आपण रिव्ह्यू घेतला। रिव्ह्यू अंती कुठेही स्टॉकमध्ये कमतरता नाही आहे, फक्त डिमांड सप्लायचा गॅप असल्यामुळे काही ठिकाणी पॅनिक बाईंग झाला आणि काही तासामध्ये जो मे बी दिवसांमध्ये आपला स्टॉक संपला पाहिजे होता तो काही तासांमध्ये संपला आणि त्यामुळे त्यांना परत स्टॉक करायलासाठी थोडा वेळ लागला आणि तेवढ्या पुरता आपला पेट्रोल पंप बंद झाला आणि लोकांमध्ये एक पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली। तर या अनुषंगाने एक सीमलेस पद्धतीचा कोऑर्डिनेशन आपण जो BPCL, HPCL, IOCL जे काही एजन्सीज आहेत त्यांचा आणि डिस्ट्रीब्युटर्समधनं करायला सांगितलेलं आहे। त्यासोबतच त्यांचे डेबिटचे जे काही विषय होते ते आपण सोडवलेले आहे, जेणेकरून कुठेही मार्च एंड या वेळेला लोकांना कुठल्याही पद्धतीची गैरसुविधाला समोर जावं लागणार नाही। त्यासोबतच होर्डिंग करणारे कुठलेही व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने आम्ही कलेक्टर ऑफिस मार्फत आदेश जारी केलेले आहेत आणि पोलीस विभाग आणि पुरवठा विभाग तसेच आपले जे नोडल आहेत BPCL त्यांच्या मार्फत आपण माहिती घेऊन कुठे जर असं आढळला की एखाद्या माणसांनी जाणून बुजून ही असेन्शियल कमोडिटी किंवा पेट्रोलियम प्रोडक्ट्सची होर्डिंग करण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, जेणेकरून ॲक्च्युअल मार्केटमध्ये डिमांड सप्लाय गॅप होणार नाही। मॅडम, गॅस सिलेंडरच्या परिस्थितीबाबत काय सांगा? गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये पण आपण डिटेल रिव्ह्यू घेतला। ऑलरेडी डोमेस्टिक कन्झम्पशनच्या अनुषंगाने शासनाचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्यावरती पुरवठा सुरळीत सुरू आहे डिस्ट्रिक्टमध्ये। काही ठिकाणी असे जे कंप्लेंट्स येत आहेत की त्यांनी जास्त दिवस झाले तरी त्यांना पुरवठा नाही झालेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही कन्सर्न डिस्ट्रीब्युटर जे आहेत त्यांचं तपासणीही सुरू केलेली आहे। सोबत आम्ही एक कंप्लेंट नंबरसुद्धा दिलेला आहे तालुका लेवलवर सुद्धा आणि डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा। जे काही कंप्लेंट्स येत आहेत त्या अनुषंगाने कारवाई केली जाते। कमर्शियल चा जो कोटा आहे तो जसं शासनाने ठरवून दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण डिस्ट्रीब्यूट करतोय। काही ठिकाणी आज असं मीटिंगमध्ये समोर आला होता की जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना संभ्रम आहे की त्याचा कमर्शियलच्या बाबतीतला पुरवठा जो आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट करावा, तर आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की जे शासनाचा नियम आहे त्या अनुषंगाने कोणीही त्यांच्याकडे मागणी केली तर त्यांचा मागील महिन्यामधला जो कन्झम्पशन होता तो पॅटर्न बघून त्याच्या पर्सेंटेजमध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट करावा आणि त्याचा रेकॉर्ड ठेवावा आणि कलेक्टर ऑफिसला पण द्यावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एनी एंटिटी ज्यांना अनुगे आहे त्यांना तुम्ही गॅस सिलेंडर पुरवठा जो नकारला आहे असे विषय येता कामा नये आणि याचा जर विषय आला तर कन्सर्न एजन्सीवर आम्ही कारवाई करणार। नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छिते की आज रोजी पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही गॅस सिलेंडर किंवा पेट्रोल डिझेल याचा तुटवडा नाही आहे, नाही कुठे असा लगेच जो आपला पुरवठा आहे तो संपणार आहे। आपली जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे आटोक्यात आहे, त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंग करू नये आणि जर समजा आपला असं आढळला की कोणीतरी व्यक्ती गॅस सिलेंडर किंवा पेट्रोल डिझेल यांची होर्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय तर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा तहसील ऑफिसला किंवा आम्ही जे क्रमांक नंबर दिलेले आहे तिकडे रिपोर्ट करा, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करता येईल। धन्यवाद। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।